नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत झटपट होणारा पौष्टिक नाश्ता। नाश्त्याला काय करावं हे सुचत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता झटपट बनवू शकतो। मुलांच्या टिफिनसाठी पण तुम्ही हे देऊ शकता, खूप छान लागतात। अगदी 5 मिनिटात होते रेसिपी। चला तर मग सुरुवात करूया। गाजर किसून घ्यायचे आहे। किसून घेतलेला आहे। दुधी भोपळा घेतलेला आहे, तो पण आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे। मुले भाज्या खायला कंटाळा करतात, मग अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता टिफिनसाठी। आता आपल्याला बीट, कांदा, बटाटा, शिमला मिरची सगळं यामध्ये किसून घालायचं आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, बीट किसून घेतलेला आहे। आता सर्व आपल्याला यामध्ये मिक्स करायचं आहे। हिरवी मिरची घालूया कट करून। दह्यामध्ये अर्धी वाटी रवा घातलेला आहे आणि तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि थोडंसं डाळीचं पीठ घालायचं आहे। डाळीचं पीठ नाही घातलं तरी चालेल। आता वरून कोथिंबीर घालायची आहे। धने पावडर, मीठ घातलेलं आहे। थोडंसं दही घालायचं आहे, 2 चमचे। आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला थोडीशी पातळ पेस्ट करायची आहे। जास्त पातळ नाही करायची आपल्याला, थोडंच पाणी घालायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी पातळ पेस्ट करून घ्यायची आहे। खूप झटपट बनतो हा नाश्ता आणि खायला खूपच टेस्टी लागतो। मुलांना पण खूप आवडतो, त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा। तवा गरम करायला ठेवलेला आहे, नॉनस्टिकचा तवा ठेवलेला आहे मी। आता त्यावर तूप घालायचं आहे। आता आपल्याला हे टाकायचं आहे। छोटे छोटे बनवायचे आहे, पुरीच्या आकाराचे। एका वेळेला 3 ते 4 टाकू शकतो आपण। अशा पद्धतीने तुम्ही नाश्ता बनवू शकता आणि ही रेसिपी तुम्ही टिफिनला पण देऊ शकता। दोन्ही साईडने छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपला झटपट नाश्ता तयार आहे। खूप पौष्टिक असा नाश्ता आहे।
वरती पण आपल्याला तूप थोडं थोडं टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने दोन्ही साईडने आपले भाजून झाले आहेत। बघू शकता खूप क्रंची होतात, हे गरम गरम खूप जास्त टेस्टी लागतात। बघू शकता कलर पण खूप छान येतो, मुलांना पण खूप आवडतील। आणि झटपट बनतात, एका वेळेला 4 ते 5 टाकू शकता आपण। दोन्ही साईडला छान भाजून घेतलेले आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।